नरेंद्र बोरले पवार यांनी वडिलांच्या आणि आईचा कृतज्ञता सोहळा या ठिकाणी व्यक्त करण्याकरता एक कौटुंबिक अतिशय सुंदर कार्यक्रम, आई वडिलांचा सत्कार, त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करणारा कॉफी टेबल बुक अशा स्वरूपाचा एक कौटुंबिक सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता. नरेंद्रची आणि माझी ओळख अनेक वर्षाची आहे. जवळपास 30 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ मी त्यांना ओळखतोय आणि एक उत्कृष्ट कलावंत म्हणून एक चांगला आर्टिस्ट म्हणून ते आज त्यांनी नावलौकिक कमवलं आहे स्वतःच्या मेहनतीने आणि कर्तृत्वाने. ते आज महाराष्ट्र म्हणजे नांदेडमध्येच नव्हे, मुंबई त्यांनी गाठली आणि मुंबईपासून थेट आता दिल्लीपर्यंतची कर्तृत्वाची छाप त्यांनी पाडलेली आहे. त्यामुळे त्यांचा आईवडिलांचा गौरव त्यांनी जीवनामध्ये यश जे मिळालं ते आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे आम्हाला मिळू शकलं, हे त्यांनी आज या सोहळ्यातून व्यक्त केलेलं आहे. त्यांच्या आईवडिलांचे आशीर्वाद त्यांना लाभलेले आहेत, आमचे त्यांना शुभेच्छा आहेत आणि त्यांचं काम असं चांगलं त्यांनी करावं आणि मनापासून मराठवाड्याचं नाव लौकिक देशात त्यांनी कमवावं अशा प्रकारचे मी शुभेच्छा या निमित्ताने देतो. माझे मित्र प्रख्यात चित्रकार शिल्पकार श्री नरेंद्र बोरले पवार यांचे वडील आदरणीय गुरुजी वसंतराव आणि आई शांताई यांचा जीवन गौरव सोहळा आज आयोजित करण्यात आलेला होता. मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या नावातच वसंत आहे. ज्यांनी हजारोंच्या जीवनामध्ये, गुरुजी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये नवीन पालवी फुलवली, नवीन दिशा दिली आणि त्यांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये काम करतायत. आई तुळजाभवानी त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य देवो, त्यांच्या हातून समाजाची सेवा घडो, त्याच माझ्यावरती शुभेच्छा. आदरणीय वसंतराव बोरले पवार सर आणि आदरणीय शांताबाई काकू यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने एक कृतज्ञता सोहळा म्हणून बोरले पवार परिवाराने या ठिकाणी आयोजित केलेला होता. सरांना 80 वर्ष आणि काकूला 71 वर्षाचं वय झालं. या निमित्तानं बोरले पवार परिवाराने जो कार्यक्रम आयोजित केला तो अप्रतिम कार्यक्रम. मी स्वतःला भाग्यवान समजतो की सरांच्या सहस्त्रदर्शन चंद्र सोहळ्याच्या निमित्तानं मला उपस्थित राहता आलं. खरं तर सरांची पूर्ण सेवा ही माझ्या मतदारसंघामध्ये झाली. मी जरी त्यांचा विद्यार्थी नसलो तर कदाचित त्यांचे आणि माझ्या वडिलांचे संबंध, कारण माझे वडील 1962 ते 72च्या काळात जिल्हा परिषदचे सदस्य होते, परंतु माझा त्यांचा अनेक वेळेस संबंध आला की मी 92 पासून सरांची सेवा समाप्त होईपर्यंत सभापती होतो 2004 पर्यंत. आणि नांदेडचे तिन्ही म्हणजे सरांचे तिन्ही विद्यार्थी मुलं एक नामवंत त्यांनी कमवलेलं आहे. डॉक्टर नरेंद्र यांनी तर नरेंद्र मोदी साहेबापासून सगळ्याचे कॉफी टेबल बुक तयार केले. एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. अशा सोहळ्याला मला उपस्थित राहता आलं. मी स्वतःला भाग्यवान समजतो. सरांची शताब्दी व्हावी आणि सरांच्या शताब्दीला मला उपस्थित राहता यावं अशा पद्धतीची अपेक्षा आणि इच्छा परमेश्वराकडे व्यक्त करतो. सर, आम्हाला वसंतराव गुरुजी ज्यावेळेस आम्हाला शिकवायला होते कापशीला, त्यावेळेस आम्ही 4थीच्या शाळेत असो आणि त्यांनी रात्रंदिवस हे शिक्षणाचं काम एवढं चांगलं केलं की आम्ही रस्त्याला फिरत असताना सुद्धा त्यांनी म्हणा अभ्यास करा, शाळेत जा. आणि त्यांनी शाळा सुटल्याच्या नंतर सुद्धा जिथं आम्हाला भेटलं तिथं चांगलं मार्गदर्शन करायचं. कारण ते एवढे चांगले माणसं आहेत वसंतराव गुरुजी, शांताबाई, आणि फार कष्ट त्यांनी घेतले आमच्या कापशीसाठी. आणि कापशीला विद्यार्थ्यांना त्यांनी चांगलं घडविलं आमच्या कापशीच्या. आणि त्याच्यातूनच आम्ही 10वीपर्यंत शिकलो. आमच्या इथं 7वीपर्यंत शाळा होती, तर 7वीपर्यंत आम्हाला 4थीला शिकवायला होते. नंतर ते पिंपळदरीला गेले आणि ज्या ज्या गावात ते वसंत गुरुजी गेले त्या गावचे मुलाला घडविलं. आणि ते मुलं छोट्या मोठ्या का उद्योगाला आहेत, ते नोकरीला आहेत. पण मुंबईला आता त्यांचा मुलगा तर नरेंद्र हा कापशीमध्येच शिकला. तिन्ही मुलं कापशीमध्ये शिकले. त्यांना पूर्ण आठवण आहे. त्यांनी पूर्ण आता उल्लेख केला त्याच्या भाषणामध्ये नरेंद्रन. आणि ज्यावेळेस त्याने मुंबईला गेला त्यावेळेस अशोकराव चव्हाण साहेब
हे पहिल्यांदा आमच्या इथं आमदार झाले आणि महसूल मंत्री झाले. त्यावेळेस आम्ही त्यांची ओळख करून दिली की साहेब हे आमच्या कापशीतला मुलगा आहे, तुम्ही याला काही मदत करा. एवढीच आठवण ठेवली. त्यांनी सांगितलं इथं पंडित महोदयांमध्ये नाव घेतलं. अशोकराव पहिल्यांदा महसूल मंत्री झाले, सुरुवात आमदार झाले त्यावेळेस. तर त्यांनी आठवण ठेवून साहेबांनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांचं काम झालं. आणि त्या नरेंद्रनं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं चित्रकलेचं नाव लौकिक केलं. की आम्हाला कापशीवासियाची आनंदाची गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे. कारण का आमच्या खेड्यातला माणूस मुंबईमध्ये जातो आणि स्वतःच्या पायावर उभं राहून एवढी प्रगती केली त्यानं. त्याला गरिबीची जाण आहे. त्या तिन्ही मुलाला, एक बेंगलोरला आहे आणि एक बालूमन्नारा इथं राहतं. नेहमी भेटला तरी गरिबीची जाण आहे. आणि त्यांनी एकच केलं की मोठे माणसं झाले, पैसा आला की आईवडिलाला विसरतात, पण त्यांनी आईवडिलाला आतापर्यंत विसरलं नाही. आणि ते भाग्यवान आहेत. ज्याला आईवडील आता आहेत ते सगळ्यात भाग्यवान समजतो. कारण का आम्हाला आईवडिलाचा ज्या दिवस प्रेम मिळालं नाही. आईची माया काय असते, वडिलाची माया काय असते, पैसा किती असो, आईवडील ज्याला आहेत ते सगळ्यात भाग्यवान आहेत. कारण आईवडिलाची एक वेगळीच ही असते पाठीवर छत्र. कारण का तो आईवडील ते एवढे चांगले आहेत, प्रत्येकाचे चांगले असतात. हेमंत भाऊने सांगितलं की मोठा कोणी नसतो, सगळ्यात मोठे आई वडील. ज्या आई वडिलांना आपला जन्म दिला त्यांनी त्याला विसरलं नाही आणि त्यांनी विसरू नये अशी मी आमच्या त्रिकुटेश्वरी चरणी प्रार्थना करतो. आणि गुरुजी हे वारकरी संप्रदायाचे आहेत. रामनवमीला दरवर्षी आमच्या इथं सप्ताह होतो. ते रामनवमीची पंगत घेत असतात गुरुजी. प्रत्येकाला जेवल्या का, भोजन केल्या का, ते प्रेमळ आणि 24 तास त्यांनी शिक्षणाचं काम केलं, चांगलं केलं, लोकायला घडलं. म्हणून त्याचे मुलंच, परमेश्वराने त्याच्या मुलाला चांगली बुद्धी दिली, चांगले मुलं घडले आणि महाराष्ट्रात आमच्या कापशीचं नाव नरेंद्रनं वाढविलं. एवढेच आम्हाला आमच्या कापशीचा नरूचा स्वाभिमान आहे. आजचा आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी. आणि माझ्या तिन्ही मुलांनी या कार्यक्रमाला खूप मेहनत घेतली आणि सर्व मित्र आप्तेष्ट नातलग सगळे कार्यक्रमाला उपस्थित राहिले, म्हणून सर्वांचा मी आभार. येऊन आपल्या हे घेतली त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद. पत्रकार मंडळीला धन्यवाद. मी खूप आनंदानं भारावून गेले. मला काय बोलावं हे पण समजत नाही. मी इथं आलेल्या सर्व मंडळीचे मी आभार मानते. आमचे मुलंही मला इतके छान देवाने दिले की नाही, मी त्यांचे सुद्धा कौतुक केले. कसं आहे की आईवडिलांप्रती आपण शक्यतो कृतज्ञता मनातल्या मनात व्यक्त करतो किंवा घरातल्या घरात व्यक्त करतो. याला सामाजिक स्तरावर नेण्यामागचा आमचा उद्देश हा होता की आम्ही तर आमच्या आईवडिलांना खूप प्रेम करतो, ते काही दाखवण्याची गोष्ट नाही. परंतु याच्यातून कुठेतरी त्यांचं जे स्ट्रगल आहे, त्यांचा जो संघर्ष आहे तो कायमस्वरूपी मनात जिवंत राहावा. आमच्या तर राहावाच, पण आमच्यासोबत आमच्या आयुष्याचे जे लोक भाग आहेत त्यांच्या पण मनामध्ये यांनी कुठेतरी छोटीशी जागा घ्यावी, आमचा एक छोटासा उद्देश होता. त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण संघर्ष, त्यांनी व्यक्त केलेलं, त्यांनी जगलेलं सुख आणि त्यानंतर त्यांचं समाधानाचं आयुष्य, हे तिन्ही गोष्टी आम्ही तर प्रदर्शनाच्या रूपात मांडलेल्या आहेत. आणि सर्व आप्तेष्टांनी, सर्व मित्रपरिवारांनी, आमचे जे गावचे लोक आहेत, कापशी बुजुर्ग, पिंपळदरी या भागातील लोकांनी ते येऊन सर्वांना जे प्रेम व्यक्त केलेलं आहे, प्रेम दाखवलेलं आहे, त्यामुळं सगळेच भारावून गेलो होतो आणि खूप छान असं वातावरण एक निर्मित झालेले आहे. त्याबद्दल मी राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब, प्रताप पाटील चिखलीकर साहेब, आपले हेमंत भाऊ, DP सावंत साहेब आणि आलेले इतर सर्व मान्यवर, सर्वांचे मी आभार मानतो. फक्त मान्यवरांचेच नाही तर इथे या हॉलमध्ये आज जो उपस्थित होता तो प्रत्येक व्यक्ती आमच्यासाठी मुख्यमंत्र्यासारखाच होता. त्या सर्वांचे खूप सारे आभार मानतो.